निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। श्रीपाद, लवकर या हां, मी वाट पाहीन. आणि हे बघ, तुझं जे काही काम असेल ते झालं की लगेच निघा. आणि आहो, तुम्ही स्वतःची आणि श्रीपादची काळजी घ्या हां. हो बाई, आम्ही दोघं एकमेकांची काळजी घेऊ, मग तर झालं. आई, तू चिंता नको करूस आणि उगाच जागरण करू नकोस. आम्ही घरी येऊ वेळेवर. अहो, तुम्ही विभूती लावली का? होय, आणि श्रीपाद आहे ना सोबत, आम्हाला काही होणार नाही. श्रीपाद बाळा, काय काम आहे रे तुझं? ते आता नाही सांगता येणार, आल्यावर सांगेन. पिताश्री, चला आपण निघूया. चला. यानं काहीच सांगितलं नाही बाई. अक्काबाई, खंडू कवाचं गेलाय बघ. मला तर आता असं वाटतंय ना, तू ज्या बी वस्तू त्याला सांगितल्या होत्यास ना, तर त्याला घावल्याच नसत्याल बघ. मीना, खंडू ह्यो ह्या अक्काबाईचा सेवक आहे. मला ठाव आहे, ह्यो त्याच्या स्वतःच्या जीवाचं रान करल, पण मी सांगितलेल्या समद्या वस्तू हुडकून आणणार म्हणजे आणणारच बघ. अक्काबाई, अक्काबाई, खंडू, हे बघ, तू सांगितलेल्या समद्या गोष्टी आणल्यात मी. खंडू, हे एकदम भारी काम केलंस बघ तू. अगं अक्काबाई, त्या पायी मी किती दिवसभर हिंडलो, तुला काय सांगू. ताण भूक काय बघितली नाही. समधी रान माळ धुंडाळून काढली, तेव्हा कुठं टिटवीचं अंड गावलं मला. आणि तो कावळा, त्याचा रगत काढाया तो पुढं आणि मी त्याच्या माग. वनात एका झाडावर बसलेला गपचूप. मी त्याला गाठला आणि एका दगडातच काम केलं बघ. खंडू, तू तुझं काम एकदम चोख केलंस ना. मग देवी आई बी तिचं फळ देईल की तुला. म्या देवी आईची पूजा मांडणार आहे आणि तिची सेवा तुझ्या हातनं घडल्या ना. मग तुझ्या समद्या इच्छा पुऱ्या करेल बघ देवी आई. आणि अक्काबाई, तू म्हणली होतीस तशी समधी तयारी करून घेतली बघ घरात. आता तू फक्त माझ्या घरात चल आणि तुझा मोठा होम पुरा करून घे. होय, मी आता अशी पूजा मांडते की ह्या गावातला अंधार अजून गडद होत जाईल. पण अक्काबाई, त्या पंचाला काही कुणकुण लागली आहे बरं का. आणि कावळ्याच्या माग जाताना त्यांनी मला बघितलंय. तू त्या पंचाला घाबरू नकस खंडू. एकदा का माझी पूजा पुरी झाली की त्या पंचाचं समद्या बाजूनी कसं माकड करते का नाही ते बघच तू. आई आई, देवी आई, देवी आई. अक्काबाई, चल तुझी पूजा आता मांडून घे. माझा गुरु, माझी देवी आई, हे देवी आई, तुला माझी शपथ आहे, माझ्या मनातल्या समद्या इच्छा पुऱ्या कर.
तुझ्या समध्या शक्ती लाव कामाला, माझ्या इद्देला, माझ्या शक्तीला तुझ्या शक्तीची साथ मिळू दे. आई आई, देवी आई, आई आई, देवी आई, आई आई, देवी आई, आई आई, देवी आई. आई आई, देवी आई, आई आई, देवी आई. आता हे होम पुरा झालाय. उद्या मला ह्या होमातली राख आणून द्या. उद्याचा दिस समध्या गावासाठी वेगळा असणार आहे. तो पंच लय उड्या मारतोय नव. त्या पंचाला म्हणावं, त्या नाथबाबांच्या जीवावर जे इबले बांधलेत का नाही तू, ते समदेच्या समदे ह्या होमात जळून खाक होणार आहेत. आई आई, देवी आई, देवी आई. देवी आई. गुरुदेव, काय झालं गहिनीनाथ? असे अचानक का थांबवला आहात? क्षमा असावी गुरुदेव, परंतु खूप वेळापासून माझ्या मनात एक प्रश्न घोळतो आहे. आपली आज्ञा असेल तर विचारू का? अवश्य विचार गहिनी. आपण इथे लोकांसाठी शुभ कार्य करत आहोत, परंतु त्यात अशुभ शक्ती अडथळा आणत आहेत. त्यांचे बळ वाढते आहे. त्यांचा सामना करण्यासाठी आपण गुरु आज्ञेनुसार कार्य करत आहोत, परंतु त्यांचे बळ वाढू नये म्हणून आपण आणखी काय करायला हवं? गहिनी, अशुभ शक्तींना दूर सारण्यासाठी शुभ शक्तींचं आवाहन करणं अत्यंत गरजेचं असतं. शुभ शक्तींच्या लहरी पसरल्या की निश्चितच अशुभ शक्तींचा नायनाट होऊ शकतो. त्यासाठी आपण गुरु, सद्गुरु, परमशक्ती, आदिशक्ती यांचं नेहमी स्मरण करत असतो. ते आता देखील करूया. ये. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञान प्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच वेशाय महायोगिनी अवधूताय अनुसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबंध विमोचनाय ओम श्री दत्तात्रेयाय नमोस्तुते. अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यो सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः. ओम ह्रीं बगलामुखी सर्वदुष्टानां वाचं मुखं पद्मस्तंभाय जीवाकिलयं बुद्धिं विनाशाय ह्रीं ओम
स्वाहा. बाबा पाटील आलं. काय महादू शिरप्या, तुम्हा समध्यांचा बरं आहे नव? जेवण बिवणं झाली? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही समधे खुश आहेत नव? आता शेतातली समधी नांगरटीची कामं झाली आहेत बरं का. तुम्ही समध्यानी लई कष्ट केले, घाम गाळलाय. आणि या समध्याचं फळ म्हणून पेरणीच्या वेळी नाथ बाबा पाऊस पाडणार आहे. तेव्हा तुम्ही समध्यांनी तिथं त्यावेळी थांबा. देव काय म्हणताय ते ऐका. आज पतूर त्यांनी आपल्या समध्यांसाठी एवढं केलंय, मग आता आपण बी राबून कष्ट करून शेतात चांगलं पीक आणू बघा. आपण असं काय करून दावायचं की नाथ बाबांनी समध्यांचं कौतिक केलं पाहिजे. आणि एक ध्यानात ठेवा, शेवटी आपलं भलं आपल्याच हातात आहे. जा आता आराम करा. समधे दिसभर काम करून दमला असाल ना. उद्याचा दिवस आपल्या समध्यांसाठी लई मोठा आहे बघा. चला आम्ही बी येतो. उद्या समध्यांनी मिळून पुन्हा रानात जायचंय काय. चला. श्रीपाद, आपण फार दूरवर चालत आलो आहोत. गावाची वेसही ओलांडली. पण आपण इथे कशासाठी आलो आहोत? पिताश्री, ते पहा. श्रीपाद, हे कसले दिवेत आणि ते आपल्याकडेच येत आहेत? ते सगळे भटकणारे आत्मे आहेत. काय? पिशाच, प्रेत, भूत आहेत ते. अरे पण आपण इथे कशासाठी आलो आहोत? ते इथे आल्यावर स्वतः सांगतीलच, तेव्हा तुम्हाला कळेलच. तुम्ही सगळे मला ज्या हाका मारत होतात त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मी तुम्हाला इथे मुक्ती देण्यासाठी आलो आहे. आता तुम्हाला ओरडण्याची, हाका मारण्याची आवश्यकता नाही. ज्या कारणामुळे तुम्ही या अवस्थेत अडकला आहात त्याचे स्मरण पुढच्या जन्मातही असू द्या. जेव्हा मनुष्य काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या पंचविकारांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहारी जातो तेव्हा सृष्टी चक्रामध्येच तो असा अडकून जातो. तेव्हा त्या आत्म्याला पुढचा प्रवास करता येत नाही आणि मागेही येता येत नाही. त्यामुळे नंतर ही चूक पुन्हा पुन्हा करू नका. श्रीपाद, हे असं मी पहिल्यांदा पाहतोय. आजवर संत विभूतींकडून ऐकून ठाऊक होतं, मनुष्याच्या हातून पापकर्म घडलं तर त्याला मुक्ती मिळत नाही. म्हणूनच संत विभूती, ज्ञानी जन लोकांना नेहमी सांगत असतात की पंचविकाराच्या प्रभावाखाली राहू नका. राग, अहंकार, एखाद्याचा मत्सर, लोभ हे विकार प्रमाणापेक्षा जास्त वाढू देऊ नका. त्यामुळेच आपल्याकडे दान करण्याची परंपरा आहे. आपल्या हातून इतरांना काही दिलं जाणं फार महत्वाचं आहे. तरच आपण या विकारातून मुक्त होऊ शकतो.
श्रीपाद, तुझ्या ध्यानात कसं आलं की हे तुला हाका मारत आहेत? यांना मुक्ती हवी आहे. पिताश्री, मी रोज रात्री झोपल्यावर त्यांच्या हाका मला ऐकू यायचे. आम्हाला सोडवा, वाचवा अशा याचना ते करत होते. अनेक शतकांपासून भटकणारे आत्मे होते ते. माझ्यासाठी तर हे सगळं अद्भुत होतं. चला आपण जाऊया. जा, रातच्याला होम केला होता का नाही, त्यातला जरा भस्म घेऊन ये जा. अगं पर अक्काबाई, त्या होमातला दूर तर कवाच गेला. मग आता त्याचं काय करायचं? अगं त्या होमातल्या भस्मात लय ताकद असते, तुला नाही कळायचं. सांगितले तेवढं घेऊन ये जा. होय, अक्काबाई, त्या पाटलाचं काहीतरी करा बघा. नाही, त्यासनी असं वाटायला लागलंय का अक्काबाई म्हणजे कोणीच नाही. अरे वाटू दे रे खंडू, त्यासनी काय वाटायचं ते. जेव्हा समदेंची राख होईल का नाही, तेव्हा त्यासनी ह्या अक्काबाईच्या दिव्याची खरी ताकद कळेल. काल पाहिलं ना समद्या गावकऱ्यांना कसं म्हणत होता तर. अरे म्हणू दे रे त्या पंचाला काय म्हणायचं ते. त्यानं मला बाजूला सारून त्या नाथबाबांचं पाय धरलं. त्या गावकऱ्यांचं आणि त्या पंचाचं कसं सुख हिरावून घेते का नाही ते बघशीलच तू आता. अक्काबाई, अक्काबाई, तू राग तर फेकलीस, पर त्यानं काय होणार आहे? समद्यानी जे सपान बघितलं होतं का नाही, त्या समद्यांच्या सपनाची राख होईल. म्हणजे लोकांनी असं वाटतंय का पाऊस पडला, पेरणी केली म्हणजे पीक येईल, समदेजण सुखी होतील. पर असं काय बी होयाचं नाही. अगं पर पेरणी केली म्हणजे पीक तर येणारच ना. अगं त्यासाठी तर होमातली राख फिकली. लोकांनी जर बी पेरला असेल का नाही जमिनीत, तर जमिनीच्या आतच त्या समद्या ब्यांची माती होईल. एकाला बी कोंब फुटायचा नाही. खरंच असं होईल? असं आणि असंच होईल. बघच तू. पर अक्काबाई, तू एक इसारतीस बघा. हे साधू बुवा अजून बी या गावात आहे, ते परत तुझी विद्या फोल ठरवणार बघ. नाही, पर ह्या येळेला तसं होयाचं नाही. दिवी आईचा होम असा वाया जायचा नाही. समद बी करपून जाईल आणि त्याच्या सकट सगळ्या लोकांची आस बी करपून जाईल.
देवी आई